तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी एक नवीन अपडेट आलेले आहे। दिनांक 7/5/2024 ही अपडेट आलेली आहे। पहा विषय काय आहे, तर सन 2022-23 मध्ये पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत। तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जाहिरात निघालेली होती तेव्हा सांगितले होते की एका पदासाठी आपण एकच फॉर्म भरू शकतो। तरीसुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आपला वैयक्तिक माहिती बदलून पुन्हा फॉर्म भरले आहेत। म्हणजेच एकाच विद्यार्थ्यांनी एकाच पदासाठी विविध जिल्ह्यात फॉर्म भरलेले आहे आणि त्याचकरिता त्या विद्यार्थ्यांना आता नेमके काय म्हटलेले आहे पहा उपरोक्त विषयास अनुसरून सर्व घटक प्रमुखांना कळविण्यात येते की सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीमधील जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकच आवेदन अर्ज करण्याबाबतची अट नमूद असतानाही, तर पहा मित्रांनो, इथे सुद्धा सांगितलेले आहे की जेव्हा अर्ज करायचे होते आपल्याला तेव्हा एकच अर्ज एका पदासाठी करायचा होता, पण तरीही काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आलेले आहे। म्हणजेच ज्यांनी एकापेक्षा जास्त एकाच पदासाठी फॉर्म भरलेले आहेत ते सर्व माहिती आता समोर आलेली आहे। पुढे काय म्हणताय पहा, सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा वास्तव्यात जिल्ह्यातील, म्हणजे ज्या जिल्ह्यात राहतात ते त्या जिल्ह्यातील पत्त्यानुसार जिल्हानिहाय यादी सोबत जोडलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, ज्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत त्यांची नावे त्यांचा जो वास्तव्याचा जिल्हा आहे, म्हणजे जेथे ते राहतात त्यांच्या जिल्ह्यानुसार त्यांची यादी पुढे आलेली आहे। तरी घटक प्रमुखांना कळविण्यात येते की एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेले उमेदवार हे आपल्या हद्दीत राहत असल्याने त्या उमेदवारांना आपले कार्यालय समक्ष बोलावून घ्यावे। म्हणजेच मित्रांनो, ज्यांनी पुन्हा फॉर्म भरलेले आहेत, डबल फॉर्म भरलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच जिल्ह्यातील पोलीस कार्यालयात समक्ष बोलावून घेण्यात येत आहे। त्यांनी पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याची माहिती उमेदवारांना देण्यात यावी। म्हणजेच ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना बोलून त्यांना सांगतील की तुम्ही या ठिकाणी पुन्हा फॉर्म भरलेले आहेत, जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार त्यांचा एकाच पदासाठी एकच आवेदन अर्ज ग्राह्य धरण्यात येईल। म्हणजेच काय, ज्यांनी फॉर्म एकापेक्षा जास्त ठिकाणी भरले असेल ते सर्व रद्द होऊन त्यांचा कोणताही एक फॉर्म एका अर्जासाठी ग्राह्य धरण्यात येईल, अशी उमेदवारास समज देण्यात यावी। त्यांनी विविध घटकात ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन अर्जापैकी कोणत्याही एका आयुक्तालया किंवा जिल्ह्यातील आवेदन अर्ज ग्राह्य धरावा आणि जेव्हा विद्यार्थी ग्राह्य धरतील की आम्ही या जिल्ह्यासाठी अर्ज भरत आहे, त्याकरता तुम्हाला काय द्यायचे आहेत, हमीपत्र भरून द्यायचे आहेत। याबाबतचे हमीपत्र त्यांचे हस्ताक्षरात स्वाक्षरीसह घेऊन सदरचे हमीपत्र आपल्या कार्यालयात अभिलेखावर ठेवण्यात यावे। तसेच त्या उमेदवाराने निवड केलेल्या अंतिम घटकाची माहिती खालील नमुन्यात या कार्यालयास 17/5/2024 पर्यंत सादर करण्यात यावी, ही विनंती। तर मित्रांनो, या सर्वावरून एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला असेल डबल, त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात वास्तव्यास जिथे आहेत ते तिथून त्यांना तेथीलच पोलीस कार्यालयात बोलावण्यात येईल आणि त्यांना एक हमीपत्र देण्यात येईल। जे हमीपत्र त्यांना त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात भरायचे आहेत आणि तिथे स्वाक्षरीसुद्धा करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सांगायचे आहे की आम्ही या जिल्ह्यात पोलीस भरती देण्यास तयार आहोत आणि इतर जिल्ह्यात ते रद्द होऊन जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी कोणी पुन्हा फॉर्म भरले असतील त्यांनी ही माहिती नक्की लक्षात ठेवावी। हमीपत्र नेमके कसे भरावे हे आपण सांगणारच आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे हा आपल्यासाठी एक चान्स आहे, ज्यांनी कोणी पुन्हा फॉर्म भरले असतील त्यांचे पूर्ण अर्ज रद्द न होता त्यांना चान्स देण्यात आलेला आहे की तुम्ही कोणताही एक अर्ज ग्राह्य धरा आणि हमीपत्र लिहून तो मान्य करा। आणि यावरून आणखी एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो की पोलीस भरती लवकरच होणार आहे। सर्व भरतीचे काम व्यवस्थित सुरळीत चालू आहे। तर मेहनत करा, प्रामाणिकपणे आपले शारीरिक चाचणीचा अभ्यास करा आणि जो आपला अभ्यास आहे, लेखी अभ्यास आहे, तो आपल्या यूट्यूब चॅनलवरसुद्धा तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये आपण सामान्य ज्ञान आणि अंकगणित दोन्ही विषय घेत आहे। आणि मित्रांनो, आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि मेहनत सुरू ठेवा। धन्यवाद।